या माझ्या हातातनं हिसकावून परत आणीन मी तुम्हाला. दादानं रडवलं ना तुम्हाला? थांबा, आपण ना त्याचं घर उन्हात बांधू. बघू ग, हत्तीवर सगळी बोलून राहिले आपल्या सर्वांची. हत्यालाच उभं उन्हात करायचो या. तात्या बरं वाटतंय ना आता तुम्हाला? तुम्हाला जेवायला वाढू का आता? नाही बघू. तात्या आता अजिबात दारूला हात लावायचं नाही. आमचा आणि या पोरांचा आहे ना जीव टांगणी लावला तर तुम्ही. नाहीतर काय तात्या, तुम्हाला काय झालं असतं तर? दादा बघ, आम्ही म्हटलं होतं ना तात्या बरं होतील म्हणून. झालेत बघ बरं. दाजी, तुम्हाला ना दारू सोडवायची आयडियाज देतो. तुम्ही काय करायचं माहिती आहे का? तुमच्यापासून पैसे का नाही ते माझ्यापाशी ठेवायला देत जावा. म्हणजे मी त्यातनं का नाही पीत जाईल, म्हणजे तुमची दारू सुटेल. कशी वाटली आयडिया? मामाची आयडिया ना एकदम खतरनाकच असते. ही एवढं सगळा गोष्ट बघून भरून आलं रे. पण माझं मला माहित आहे माझ्यामुळे नाही, सूर्याच्या गुणामुळे झालंय सगळं. असंच त्याच्या मागे उभा राहावं सगळी. माझ्याकडे लई मोठी चूक झाली. माझ्यामुळे तुम्हाला समजण्याची त्रास झाला. माफ करा मला, माफ करा. अहो दाजी, माफी कशाबद्दल मागताय? तात्या, आम्हीच तुमची माफी मागतो. आम्ही तुमची नीट काळजी नाही घेऊ शकलो. तसं नाही ग पोरी, तुम्ही तुमची काळजी घ्या. मला एवढंच पाहिजे. पण आम्हाला पाहिजे ना. आम्हाला तुम्ही लवकर बरं झालेलं पाहिजे. लवकर फिट अँड फाईट व्हा. काय धनु दीदी, फिट अँड फाईन असतं ते, फाईट नाही. धनू पण ना. चला, पेशंटला भेटायची वेळ संपली. पेशंटला आराम करू द्या. कोणीतरी 2 जण इथे थांबा. हा मी थांबते दादा. नाही नाही, तुम्ही सगळे जा, मी थांबते इथं. नाही, तुम्ही दोघी रेस्ट करा, मी तात्यांजवळ बसते. नाही नाही, मला तात्यांशी बोलायचंय. तुम्ही जावा. तुला काय बोलायचं? तुम्ही सगळे घरी जावा. जेवणाचं बघा आणि रात्रीच्या जेवणाचा डबा पुढे आणि काजूकडून पाठवून दे. मी थांबतो इथं एकटं. माफ करा. ठीक आहे, जरा सांभाळ. आज इथे कसं काय भेटायला बोलवलं सिद्धार्थ? इथे कसं का भेटायला बोलवलंस म्हणजे? नाही म्हणजे इतर वेळेस आपण एकांतात भेटतो ना. मग इथे आपल्याला डिस्टर्ब करायला कोण आहे? आणि तुझी इच्छा असेल तर? माझी इच्छा नसायला काय झालं, पण हे असं एकांतात कधीपर्यंत भेटायचंय? म्हणजे तुला काहीच कळत नसल्यासारखं वागू नको. मी 1 महिन्याची प्रेग्नेंट आहे तुझ्यापासून. आणि आता ना काहीही करून आपल्याला लग्न करावंच लागणार. तर मला घरातून बाहेर पडणं अवघड होईल. कळतंय का तुला? कळतंय मला, म्हणूनच तर मी तुला इथे बोलवलंय. खरंच? कधी करायचं आपण लग्न? लग्न नाही, ॲबॉर्शन. पूनम, इथे आपल्याला इझिली ॲबॉर्शन करून मिळेल. हे बघ, इथे सगळे माझ्या ओळखीचे आहेत, कुणाला काहीच करणार नाही. आर यू आउट ऑफ युअर माइंड सिद्धार्थ? तू काय बोलतोस हे तुझं तुला तरी कळतंय का? आपलं बाळ आहे माझ्या पोटात आणि त्यालाच मारायचं म्हणतोस तू? पूनम, अगं तू असा इमोशनली विचार नको करूस प्लीज. तुला मला आपल्या दोघांनाही करिअर करायचंय अजून. हे बघ, मी सेटल नाही अजून.
आणि हे बाळाचा वगैरे विचार करायला आयुष्य पडलंय अगं. मला हे बाळ हवंय आणि मी अबॉर्शन नाही करणार. अरे आपल्या प्रेमाची निशाणी आहे हे बाळ. पुन्हा माग तू कधीपासून असा विचार करायला लागलीस? करिअरला सर्वस्व मानणारी तू. अगं अगं तुझ्यामुळे मी माझी स्वप्न जगायला लागलोय आणि तू असा इमोशनली विचार करणार? मी या पूनमवर प्रेम नव्हतं केलं. हे बघ, ही तीच पूनम आहे. फरक इतकाच आहे की तेव्हा मी कोणाच्या प्रेमात नव्हते, पण आता आहे ना. तुझ्या प्रेमात पडली आहे ना, तेव्हापासून करायला लागली आहे मी इमोशनली विचार. जशी तुझ्यात गुंतत गेले ना, तशी आता या बाळातही गुंतली. अगं पण तू पूर्णपणे यातच अडकून राहिलीस ना, तर आपल्या करिअरच्या आड येतील या सगळ्या गोष्टी. मी तुला आणि मुलाला कसा वेळ देईन?